नमस्कार, मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. पुस्तक नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या पुस्तकांविषयी आपण सध्या सातत्यानं बोलत आहोत. शिवछत्रपतींच्या चरित्राचा मागोवा जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून गेल्या व्हिडिओमध्ये आपण घेतला आणि तो तुम्ही पाहिला. त्याबद्दल पहिल्यांदा आभार मानण्यापेक्षा आम्ही ऋणात राहणं पसंत करू. आणि आता नव्यानं पुन्हा एकदा नवं पुस्तक, नवा दिवस, नवं पुस्तक, नवा व्हिडिओ आणि तुम्ही सगळेजण, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा सगळ्यामध्ये आपल्यासोबत शिवराय आहेत आणि आपण चर्चा करतोय, ही अत्यंत आनंदाची बाब या निमित्तानं वाटते. आज आपण ज्या पुस्तकाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत ते पुस्तक म्हणजे साताऱ्याचे डॉक्टर आह साळुंके यांचं शिवराय संस्कार आणि शिक्षण हे पुस्तक आहे. या पुस्तकाविषयी आज आपण बोलणार आहोत. संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिवरायांच्या चरित्रातले संस्कार आजही माणसांवर होतात. माणसं घडतात आणि माणसं समाजासाठी स्वतःला वाढण्याचं काम करतात. ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिवराय संस्कार हे महत्त्वाचे आहेत आणि शिवरायांचं शिक्षण समजून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कवी अनंत राऊत नावाचे एक कवी, फार सुंदर लिहितात ते. अगदी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखं ही कविता तुम्ही ऐकली असेल त्यांची. तर त्यांच्याच ओळ्या आहेत त्या फार सुंदर आहेत की कागदाच्या आभाळानं कधी पाऊस पडत नसतो रे, कागदाच्या आभाळानं कधी पाऊस पडत नसतो रे मित्रा, आणि संस्कार झाल्याशिवाय कधी शिवबा घडत नसतो रे मित्रा. संस्कार झाल्याशिवाय कधी शिवबा घडत नसतो रे मित्रा. पण काय झालंय की अलीकडच्या काळामध्ये एक म्हण आहे की शिवबा घडावेत पण ते शेजारच्या घरात, अशा पद्धतीची एक म्हण आहे. ती लोकांना वाटत राहते म्हणजे आमच्या लेकराने एल्गार करावा पण तो शेजारच्या घरातल्या लेकराने एल्गार करावा, आमच्या लेकरांनी फक्त सत्तेची फळं चाकावीत, अशा पद्धतीची काहीशी लोकांची समज असते. शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा एक अशीच समज होती, असं जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ती समज कोणती होती? आपण फक्त चाकरी करायची, आपण काय स्वतःचं राज्य निर्माण नाही करायचं, आपण फक्त सरदार व्हायचं, आपण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करायची, आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या पद्धतीनं काही राज्य चालवण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याचा मालकी हक्क वेगळ्या ठिकाणी असणार, पण आपण मात्र स्वराज्य स्थापन करायचं नाही. अगदी असा समज अलीकडच्या काळामध्ये लोकांमध्ये असतो की आपल्या लेकरांना बिझनेस नाही करायचा, इतर बिझनेसमध्ये स्वतः काम करायचं. अशाच पद्धतीचा समज असणाऱ्या प्रत्येक आईवडिलांसाठी जिजाऊ आणि शहाजीराजे समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, त्याच्या आधी स्वतंत्रपणे राज्याचा प्रयोग हा शहाजी महाराजांनी केलेला होता. मला असं वाटतं शहाजीराजांनी केलेला हा पेमगिरीवरचा जो काही प्रयोग आहे तो समजून घ्यायचा असेल तर ही शिवचरित्राची पुस्तकं वाचली पाहिजेत आणि तोच विचार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये रुजला. त्यासाठी महत्त्वाचं होतं ते म्हणजे संस्कार आणि शिक्षण. तेच संस्कार आणि शिक्षण ज्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत ते पुस्तक म्हणजे शिवराय संस्कार आणि शिक्षण हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यातला प्रवास आहे, छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले, शिवरायांचं छत्रपती होणं नेमकं कसं होतं, याच्यामध्ये जिजाऊ आणि शिवराय यांच्यातला संवाद, शहाजीराजे आणि शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर त्यांचे मावळे यांच्यामधला हा जो संवाद आहे तो संवाद याच्यामध्ये आलेला आहे. आज प्रत्येक घराघरामध्ये हे पुस्तक वाचलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार लोकायत प्रकाशनाच्या माध्यमातून याचा आता इंग्रजी अनुवाद होतो आहे आणि तो अनुवाद इथल्या प्रत्येक पालकासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आज या पिढीमध्ये अनेक माणसं घडायची असतील तर मला असं वाटतं शिवचरित्र वाचलं पाहिजे, ते मस्तकात भिनलं पाहिजे. आणि म्हणून यंदाची शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया, वाचूया, शिवरायांना समजून घेऊया. धन्यवाद.